हालेलुया. ही बहीण तिच्या या मुलाची साक्ष देते आणि या मुलाची ही मोठी आई आहे आणि ती आत्या आहे. त्या आज या मुलाची साक्ष सांगायला इथे आलेल्या आहेत. ती सांगते की गेल्या महिन्यामध्ये अचानक या मुलाच्या पोटात दुखायला लागलं आणि एवढं दुखायला लागलं, त्या म्हणतात त्याला खूप दुखत होतं आणि जवळजवळ 3 दिवस त्याला पोटामध्ये खूप त्रास होत होते. म्हणून त्यांनी घोटीमध्ये दवाखान्यात नेला आणि तिथे डॉक्टरांनी त्याला 1 दिवस ऍडमिट केलं. परंतु त्याला थोडासाही फरक पडेना दिवसभरात. म्हणून त्यांनी सांगितलं की या मुलाला तुम्ही लगेच नाशिकला घेऊन जा दवाखान्यामध्ये. त्या सांगतात या मुलाला त्यांनी लगेच नाशिकला शिफ्ट केलं आणि नाशिकला त्यांनी त्या घेऊन गेल्या आणि त्या सांगतात डॉक्टरांनी या मुलाची सोनोग्राफी केली, एक्सरा केला, सिटी स्कॅन केला आणि सगळे रिपोर्ट चेक केले. चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की या मुलाच्या छातीमध्ये पाणी झालंय आणि रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत. फक्त सोनोग्राफीच नव्हे, सोनोग्राफी, एक्सरे आणि सिटी स्कॅन हे रिपोर्ट त्यांनी काढले आणि त्याच्यानंतर सांगितलं की या मुलाच्या छातीत पाणी झालंय आणि छातीमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत. त्या सांगतात त्यांनी लगेच, कारण या मुलाला भरपूर पोटात दुखत होतं म्हणून डॉक्टरांनी लगेच या मुलाला ऍडमिट केलं आणि डायरेक्ट आयसीयू मध्ये त्याला ठेवलं. आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर या मुलाच्या नाकातून नळ्या टाकल्या आतमध्ये आणि त्या नळीतून डॉक्टर औषध सोडायचे. गेले 2 दिवस तो आयसीयू मध्ये ऍडमिट होता आणि 2 दिवसानंतर त्या आयसीयू मधून बाहेर काढलं आणि जनरल वॉर्ड मध्ये त्याला ठेवलं. तिथेही 5 दिवस म्हणजे टोटल 7 दिवस त्याच्या नाकामध्ये नलीच होती आणि गेले 7 दिवस त्याला पाणी पण दिलं नाही, जेवण पण दिलं नाही. औषध, ग्लुकोज, सलाईन या सगळ्यावरती तो मुलगा गेले 7 दिवस होता. या मुलाला त्रास होतच होते आणि शेवटी नंतर डॉक्टर पण कंटाळून बोलले की आता या मुलाचं आपण ऑपरेशन करू. पण ऑपरेशन करायच्या आधी पुन्हा एकदा याचं चेकअप करू आणि त्याच्यानंतर कसं आणि कधी ऑपरेशन करायचे ते आपण बघू. त्या सांगतात गेले 7 दिवस त्या मुलाला काही फरक पडला नव्हता. त्या सांगतात या त्यांची मोठी आई आहे, त्या त्यांच्या आत्या आहेत आणि त्यांची आत्या त्या सांगतात उपवास प्रार्थनेच्या आदल्या शुक्रवारी त्या इथे प्रार्थनेला आल्या. त्या दिवशी पुन्हा डॉक्टर रिपोर्ट चेक करणार होते आणि ऑपरेशन कधी करायचं ते सांगणार होते. ही बहीण सांगते त्या दिवशी ती दवाखान्यात गेलीच नाही. ती याची आत्या इथे प्रार्थनेला आली आणि दिवसभर तिने या मुलासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये मी इथून सांगत होतो की तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, विश्वासाने हात ठेवा, प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. या मुलाच्या आत्याने म्हणजे त्या बहिणीने स्वतःच्या छातीवर हात ठेवले आणि मुलासाठी आशीर्वाद स्वीकार केला आणि प्रार्थना संपायच्या वेळेला मला प्रेरणा झाली. जसं तुम्ही काल त्या दिवशी साक्ष ऐकल्या, अनेक साक्ष तुम्ही ऐकल्या त्या दिवसाच्या आणि मी सांगितलं की ज्यांना छातीत त्रास आहे, मग काही असो, दम लागणं असो, दुखणं असो, पाणी असो, काही असो, उभे राहा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. त्या दिवशी बरीच लोक उभी राहिली आणि अनेक लोकांच्या साक्ष ऐकल्या. याची आत्या इथे दिवसभर प्रार्थनेत होती की त्याची आत्या सांगते ती उभी नाही राहिली पण तिने गुडघे टेकले आणि या मुलासाठी तिने प्रार्थना स्वीकारली. तिने पुन्हा तिच्या छातीवर हात ठेवले आणि देवाने तिकडे या मुलाला स्पर्श केला आणि ज्या वेळेला याचं चेकअप केलं, रिपोर्ट काढले, त्या वेळेला पहिल्या रिपोर्ट मध्ये पूर्णपणे नॉर्मल आले. म्हणजे छातीमध्ये पाणी जो होता तो पाणी पण नंतर दाखवला नाही. त्या सांगतात डॉक्टरांना वाटलं काहीतरी रिपोर्ट चुकीचे आले, कारण जे पहिले रिपोर्ट काढले सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, त्या रिपोर्ट चेक करून पूर्णपणे सांगितलं होतं क्लिअर की या मुलाच्या छातीत पाणी झालंय आणि रक्ताच्या गाठी झाल्यात. आणि 7 दिवस मुलगा ऍडमिट होता, 2 दिवस आयसीयू मध्ये होता, 5 दिवस जनरल वॉर्ड मध्ये होता आणि याच्या नाकातून नळ्या टाकल्या होत्या आतमध्ये आणि औषध सोडायचे. त्या सांगतात त्याचं ऑपरेशन बोलले होते पण ती बहीण दवाखान्यातून निघून आली शुक्रवारी इथे प्रार्थनेला. अख्खा दिवसभर तिने या मुलासाठी प्रार्थना केली आणि शेवटी मी बोललो की ज्यांना छातीचे त्रास आहेत उभे राहा आणि मी प्रार्थना करतो. त्यावेळेला हिने याच्या आत्याने या मुलासाठी भाग घेतला. प्रभूने दवाखान्यातच या मुलाला स्पर्श केलं, त्याला बरं वाटायला लागलं. त्याचं चेकअप केलं, त्या दिवशी रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले. डॉक्टरांना वाटलं की काहीतरी गडबड झाली, रिपोर्ट नॉर्मल कशी काय येतील. त्याने पुन्हा रिपोर्ट काढले, पुन्हा नॉर्मल आले. पुन्हा डॉक्टरांना वाटलं काहीतरी चुकीचे आले, बरं कसं काय येतो.
तिसऱ्यांदा रिपोर्ट काढले, तिसऱ्यांदाही रिपोर्ट नॉर्मल आले. हा मुलगा एकदम व्यवस्थित आहे, त्याच्या पोटात दुखत नाही, त्याच्या छातीत पाणी नाही, रक्ताच्या गाठी नाही, खातो पितो खेळतो शाळेत जातो, एकदम व्यवस्थित आहे. प्रभू येशूने बरे केले त्याला. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कोण आहात याची? मम्मी आहात याची. काय त्याला त्रास होता? काय नाही, एक बाजूला दुखत होते, मग आम्ही पोटात एक बाजूला दुखत होते, गोटीत नेलं. सोनोग्राफी काढाली, मग काढले, रातच्या रात्रीला ऍडमिट केलं. तिथे ऍडमिट केलं आणि फरक पडत नाही म्हणून नाशिकला पाठवलं. मग नाशिकला काय त्याला कुठे ठेवलं त्याने? मेडिकल कॉलेजला नेलं होते, योजना जाग टाकलं. हा, एक सर काढलं आणि सोनोग्राफी काढली, एक MRI काढली. MRI, सोनोग्राफी आणि एक्सरे काढले. मग डॉक्टर काय बोलले? असं पाणी दाखवलं तर पहिल्या रिपोर्ट मध्ये छातीत पाणी आणि काय रक्ताच्या गाठी दाखवल्या होत्या, म्हणून तुम्हाला अर्जंट नाशिकला पाठवलं होतं. आणि तिथे त्याला तुम्ही म्हणता आयसीयू मध्ये ठेवलं होतं का? आयसीयू मध्ये किती दिवस होता तो? 2 दिवस. 2 दिवस आयसीयू मध्ये. त्याला खायला प्यायला द्यायचे तुम्ही? किती दिवस त्याला जेवण पाणी? 7 दिवस काहीच दिलं नाही का? पाणी दिलं नाही, जेवण दिलं नाही का? डॉक्टरने देऊ दिलं नाही. नाकातून नल्या टाकल्या त्याच्या? नक्की. आणि नलीत मधून तुम्ही म्हणता औषध सोडायचे. तुम्ही इथे त्या दिवशी शुक्रवारी इथे प्रार्थनेला आलात आणि इथे तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली, दिवसभर प्रार्थना केली. आणि ज्या आम्ही आजारमुक्तीच्या प्रार्थना करत होतो तेव्हा तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवले? माझ्या छातीवर हात ठेवला, मी त्याच्यासाठी प्रार्थना करीत होते का माझी भाषेचे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे, नाहीतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला ऑपरेशन सांगितलं होतं. आणि तुम्ही पुन्हा मी त्या दिवशी संध्याकाळी ज्यांना छातीत त्रास आहे त्यांना उभं केलं होतं. उभं केलं. मग तेव्हा तुम्ही उभ्या राहिला की उभे नाही राहिले, गुडघ्यावर राहिले, माझ्या छातीवर हात ठेवला. तुम्ही गुडघ्यावर राहिला, तुमच्या छातीवर हात ठेवला तुमच्या भाच्यासाठी आणि प्रार्थना केली. आणि संध्याकाळी काय झालं? संध्याकाळी माझ्या भावाला फोन करून मी विचारलं, म्हणले रिपोर्ट कसे आले? तुम्हाला सगळे नॉर्मल आले. सगळे नॉर्मल आले. पहिल्यांदा रिपोर्ट आले ते नॉर्मल आले, पहिल्या म्हणजे त्या दिवशी शुक्रवारी. आणि त्या डॉक्टरांना भरोसाच वाटत नव्हता. मग पुन्हा त्यांनी रिपोर्ट काढले. किती वेळा रिपोर्ट काढले? 3 वेळा रिपोर्ट. त्यांना खात्रीच बसत नव्हती, पण तिन्ही रिपोर्ट नॉर्मल. तिन्ही रिपोर्ट नॉर्मल. आता बरा आहे, जेवतो, त्याला त्रास आहे, याच्याकडे माहिती द्या. बाळा तुझं नाव काय? कार्तिक. शाळेत जातो? कितवीला आहे? आता तुला पोटात छातीत दुखतंय? काहीच नाही. शाळेत जातो तू, जेवतो, पाणी पितो, आता तुला दुखते का? नाही, एकदम बरं आहे. कोणी बरं केलं तुला? परमेश्वराने. बीमारी के लाचारी के नाकानी के पहाड़ों उड़ो 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 पहाड़ों पे हंसते मसीहा के दीवाने पहाड़ों से कहते हैं मसीहा के परवाने। यीशु नाम से उड़ो, कलाम से उड़ो, यीशु नाम से उड़ो, कलाम से उड़ो। बीमारी के लाचारी के नाकानी के पहाड़ों उड़ो 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 पहाड़ों पे हंसते मसीहा के दीवाने पहाड़ों से कहते मसीहा के परवाने। यीशु नाम से उड़ो, कलाम से उड़ो, यीशु नाम से उड़ो, कलाम से उड़ो। बीमारी के लाचारी के नाकानी के पहाड़ों उड़ो 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 पहाड़ों हंसते मसीहा के दीवाने पहाड़ों से कहते मसीहा के परवाने पहाड़ों से कहते मसीहा के दीवाने पहाड़ों से कहते मसीहा के परवाने। तुला कोणी बरं केलं? कोणी? प्रभू येशूने. जोरात जोरात प्रभू येशूसाठी जोरात